शेतकरी मित्रांनो नमस्कार. एमएच जर्नल पॅटर्नमध्ये आपले स्वागत करतो. बरीच लोक मला विचारत असतात की बाळ भरणी केलीच पाहिजे का, काय गरज आहे. तर शेतकरी मित्रांनो त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, हा पूर्ण प्लॉट आहे जवळपास 10 एकरचा. तर ह्या प्लॉटला वस्ताद किटचा वापर आणि वस्ताद एमएच जर्नल पॅटर्नप्रमाणे वस्ताद किट वापरून सगळे बाकी ट्रीटमेंट चालू आहेत. बाळ भरणीचा उद्देश काय असतो की ज्या वेळेला संख्या नियोजन करत असतो आपल्याला बऱ्यापैकी आता 2 ओळीतलं अंतर 4.5 फूट आहे, 2 रोपातील अंतर 1.5 फूट आहे. ह्याप्रमाणे एका गड्ड्यामध्ये आपल्याला 8 ते 10 फुटवे मेंटेन करायचे असतात. पण काही वेळेला ते जास्त होतात. आता तुम्ही बघू शकता की इथं फुटवे एकदम जास्त झालेले आहेत. मग हे सगळेच फुटवे आपल्याला संख्या नियोजनमध्ये धरता येत नाहीत, मरून जातात किंवा हे असंच वाढत राहतात. हे फुटवे वाढत राहिल्यामुळं उंची पुढं आपल्याला वाढायचा प्रॉब्लेम येतो, पेरे धरायला पटकन प्रॉब्लेम येतात. त्यामुळं थोडीशी बाळ भरणी केलेली कधीही चांगली संख्या नियोजनमध्ये होते. आता ह्याचा पुढं वर स्प्रे चालू केल्यावर पुढं उंची वाढत जाते. त्यावेळेला आपण परत भर करून घेतलो तर इथनं पुढं सुरानं सगळे आपले एक संख्या हे वाढत जातात. तर ह्या हिशोबानं महत्त्वाचं आहे की बाळ भरणी करणं हे खूप गरजेचं आहे संख्या प्रॉपर नियोजनासाठी. पण तुमच्या संख्या नियोजनात आहेत असं अनावश्यक जर का फुटवे निघत नसले तर तुम्ही बाळ भरणीच्या ऐवजी डायरेक्ट भरणी केला तरी चालू शकतं, त्याला काही अडचण येत नाही. आपल्याला उद्देश हाच आहे की संख्या कंट्रोलमध्ये ठेवणं. संख्या वाढायची कारण पण काय की आधी इथं आता आल्याचा प्लॉट होता, त्यामुळे फॉस्फरस वगैरे जास्त होतं, त्यामुळे फुटवे जास्त निघाल्यात. जर का तुमचं नॉर्मल असलं तर तुमचे हे फुटवे मेंटेन राहत असले तर तुम्ही बाळभरणी करायची गरज नाही आहे.